क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या 150व्या जयंती वर्षानिमित्त महाराष्ट्रामध्ये 24-25 या वर्षामध्ये आदिवासी विभागाच्या माध्यमातून विविध उपक्रम आणि कार्यक्रम राबवण्यात आलेले आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात जनजाती समाजासाठी अतिशय चांगल्या योजना जाहीर झाल्या. त्यामध्ये धरती आबा ग्राम उत्कर्ष अभियान, या अभियानाअंतर्गत महाराष्ट्रामध्ये 4975 गावं आहेत. त्या सर्व गावामध्ये केंद्र सरकारच्या व राज्य सरकारच्या विविध योजनेची माहिती पुस्तिका व भगवान बिरसा मुंडा यांचा फोटो कार्यकर्त्याच्या माध्यमातून प्रत्येक घरी जनजाती गौरव दिनाच्या निमित्तानं भगवान बिरसा मुंडांचा जन्मदिन हा 15 नोव्हेंबर असल्यामुळे त्या दिवशी सर्व कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्रामध्ये उत्साहामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भगवान बिरसा मुंडा जयंती साजरी करणार आहे. राज्यस्तरीय भगवान बिरसा मुंडांची जयंती नागपूर येथे होऊ घातलेली आहे. दिनांक 15 तारखेला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री व पालकमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये भगवान बिरसा मुंडांच्या जयंतीचा उत्सव साजरा करणार आहे. दिनांक 16 तारखेला सुद्धा भगवान बिरसा मुंडा जयंती उत्सवानिमित्त महाराष्ट्रातील आदिकर्मयोगी अंतर्गत धरती आबा ग्राम उत्कर्ष अभियानाचे 4775 जे गावं आहे त्या गावाते आदी साथी व कार्यकर्ते येऊन त्या दिवशी मार्गदर्शन होणार आहे. दिनांक 17 तारखेला राणी दुर्गावती आदिवासी महिला सबलीकरण योजना जी जाहीर केली, महिला बचत गट आणि आमच्या झालेल्या लखपती दिदी रोजगार निर्माण करणारी बहिणीला सुद्धा मार्गदर्शन होणार आहे. अशा प्रकारचं राज्यस्तरीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्यस्तरीय भगवान बिरसा मुंडाची जयंती 15, 16, 17 3 दिवस नागपूर येथे साजरी होत असल्यामुळे मी महाराष्ट्रातील तमाम आदिवासी बांधवांना, जनजाती परिवारांना, कार्यकर्त्यांना, युवकांना, युवतींना, समाजसेवकांना आवाहन करतो की आपण नागपूर येथे होऊ घातलेल्या राज्यस्तरीय बिरसा मुंडा जयंती उत्सव समितीले अंतर्गत आपण सहभाग नोंदवावा, उपस्थित राहावं अशी विनंती करतो. खूप खूप धन्यवाद.